हॅलो हॅलो चेक तर आजच्या दिवसातील हॅलो माईक चेक हॅलो शस्त्र काय आहे तर आमची गोलंदाजी प्रमुख अस्त्र काय आहे तर गोलंदाजी आणि त्या अनुषंगाने मात्र त्यांनी गोलंदाजावरती विश्वास आज पुन्हा दाखवला नाही तो विश्वास मात्र गोलंदाज इथे सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करतील का कालचा दिवस आपण जर पाहिलं तर पूर्णपणे नक्षत्र एंटरप्राइजेस चोदरपाडा संघाने आय थिंक एनकेस्पोर्ट खानवत संघाने गाजवला आणि आज पाहूया नक्षत्र एंटरप्राइजेस चोदरपाडा संघ फाईट करतोय बाल गोपाल सोनालापाडा संघाच्या विरोधात म्हणजे या दोन संघांपैकी एक संघ टॉप 3 मध्ये जरूर प्रवेश करेल आणि त्यासाठी मात्र ही झुंज तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो बक्षीस पात्र फेरीतील ही लढत तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल जिंकेल कोण चोदरपाडा की सोनालेपाडा परंतु दोन पाड्यांपैकी एक पाडा जरूर टॉप 3 मध्ये प्रवेश करेल करण आणि महेंद्र हे दोन सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतो या पहिल्या चेंडू पाहू शकाल एक्सप्रेस डिलिव्हरी थोडंसं बॅकफुटला जाऊन चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज महेंद्र भाकरे आहेत ऑन स्ट्राईकला आणि पाहू शकाल पहिलाच चेंडू मात्र त्या ठिकाणी निर्धावानं हाताळला गेला आज ओमकारनं खरोखरच आय थिंक चांगली कामगिरी केली मयूरनं सुद्धा जबरदस्त केला आज प्रस्थापित केला आशिषने सुद्धा मात्र चांगली आज कोशिश केली पहिल्या प्रत्येक मॅच मध्ये त्याने सुद्धा विकेट टिकेट गोलंदाजी हाताळली अशोकला सुद्धा आपण विसरून चालणार नाहीये हो पुन्हा आता मात्र या ठिकाणी पंच करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे आय थिंक केल्याचा प्रयत्न केला होता दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल राजा ग्रुप टेमकर याचकडून बालगोपाल सोनालेपाडा संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि मिस्टर विकी तरे हे एकविरा अर्थात लोणावळा इथे मात्र स्पर्धा पाहत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सोनालेपाडा संघाला या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांचं सुद्धा आपण करूया सरचे स्वागत आणि या ठिकाणी पाहू शकाल हजिटेशन दोन्ही गाड्या एकाच रुलावरती पोहोचल्या होत्या परंतु फेकी मात्र पाहिली तर थोडीशी रॉंग ऑन आली थोडीशी चुकीच्या दिशेने आली आणि त्या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी कुठेतरी ऍक्सिडेंट होत होताना मात्र वाचला गेला असंच म्हणावं लागेल कारण कॉलिंग मध्ये पाहिलं तर थोडेसे मात्र तिथे चुका घडल्या होत्या परंतु दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्या कॉपिंग पिच मध्ये पोहोचले गेले आणि 10 फलकावरती धाव जोडली गेली एक महेंद्रच्या बॅटमधून ती धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि ही एक धाव जोडण्यासाठी तब्बल 3 चेंडूचा त्यांनी मात्र त्या ठिकाणी सामना केला फटका हवेत केला विकेटचा पतन होऊ शकतो तिथे मात्र फिल्डर सज्ज आहे पकडला जाईल आणि समाप्त झाला या ठिकाणी फलंदाज करणचा खेळ पहिला धक्का लागतोय नक्षत्र एंटरप्राइजेस सोदरपाडा संघाला निश्चितपणे हा सामना सुद्धा रंगात येऊ शकतोय जर अशा प्रमाणे जर खेळ इथे मात्र जर दोन्ही संघाच्या माध्यमातून झाला तर आणि तो खेळ इथे मात्र पाहू शकाल गोलंदाजाच्या वतीने चांगला पाहायला मिळतोय एक वरती एक अशी परिस्थिती सध्या आपण पाहतोय चौदरपाडा संघाची आणि पहा लगेचच फलंदाज निलेश जाधव आलाय ज्यांनी मागील सामन्यामध्ये अष्टपैलू खेळ सादर केला होता कारण लेजेंड आहेत आणि त्यांच्याकडे अनुभव सुद्धा भरपूर आहे विनंती असेल जे असोसिएशन मधील जे संघ खेळतात त्या सर्व संघाच्या संघनायकांना की या ठिकाणी तुम्हाला एक्झॅक्टली 7 वाजता रिपोर्टिंग करायची आहे कारण आपली लोणार प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्या मीटिंग मध्ये चर्चा असेल आणि ज्या संघाने फॉर्म जर सबमिट केले नसतील तर ते आपण फॉर्म सुद्धा घेऊन या ही महत्वाची सूचना नवीन फलंदाज निलेश जाधव इज ऑन स्ट्राईक वरती पाहतोय चेंडूची लाईन चुकीची निवडली चेंडू पाहू शकाल अगदी उजव्या स्टिकच्या बाहेर निघून गेला पंचांचा वाईटचा इशारा अवंतर धाव तिथे मात्र खर्च केली गोलंदाज मयूर तरेनं 2 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या सन्माननीय राजू गोडे याचकडून सुद्धा सोनालेपाडा संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत ओ जबरदस्त अगदी वाईट यॉर्कर लेंथ अगदी बारच्या टोला चेंडू स्पर्श झाला परंतु चेंडू पाहू शकाल अगदी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला
जबरदस्त कामगिरी कुठल्याही फलंदाजाला आज मयूर तरेनं तोंड वर करू दिलं नाहीये. अतिशय सुंदर कामगिरी त्याची आपल्याला पूर्ण दिवसभर पाहायला मिळाली. आणि आज सोनाळपाडा संघाच्या वतीने पाहिले तर थोडंसं लक फॅक्टर सुद्धा मात्र पाहायला मिळाली. कारण लकीच्या माध्यमातून लकी ड्रॉच्या माध्यमातून संघ थेट क्वार्टर फायनल मध्ये मात्र पोहोचला. इथे मात्र चुकीचा फटका शॉट फायनल गेले क्षेत्ररक्षक दुसरा टेम मध्ये तो मात्र झेल पकडला गेला. आणि सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकाल कारण हे विकेट होती निलेश जाधवची आणि त्या अनुषंगाने मात्र लागलाय चौदरपाडा संघाला हा दुसरा धक्का. सेलिब्रेशन पहा जबरदस्त मात्र त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालंय मैदानाच्या आतमध्ये. सोनाळपाडा संघाच्या दृष्टिकोनातून जर बोलायचं झालं तर कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दहा फलकावरती धावा लागल्या गेल्या 2 वरती 2 अशी परिस्थिती आहे. काय पॉवर प्लेच्या षटकामध्ये कामगिरी आपल्याला मयूर तरीकडून पाहायला मिळाली. आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ओमकार वजे. प्रत्येकी 4 षटकांचा सामना क्वार्टर फायनलची लढत आहे. किती धावांचं लक्ष इथे मात्र चौदरपाडा संघ मात्र उभा करेल त्याकडे मात्र लक्ष द्यावं लागेल. आणि आता मात्र पाहू शकाल महेंद्रच्या सोबतीला नवीन फलंदाज विशाल डाकी आला लेफ्ट आर्म बॅटर आहे. थोडस मात्र रणनीतीमध्ये चेंजेस पाहतोय आपण. थोडस वारा जर पाहिला तर ऑन साइडला वेगळ्या वाहतात उजव्या हाताच्या फलंदाजांना जास्त संधी या मैदानावरती सायकलच्या 17 मध्ये मिळत असते. परंतु या ठिकाणी विशालला प्रमोशन दिल्याने पाहू शकाल चेंडू अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून चाललाय. लॉंग ऑनचा क्षेत्रक्षक वेगानं सॅगी चेंडूवरती झेपावला आणि तत्पुरती 1 धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली. आता दिवसाचा खेळ सुद्धा आपण जर पाहिला तर अगदी सफल रीते मात्र पाहिला तर पार पडला. काल सुद्धा मात्र चांगल्या पद्धतीचा खेळ सुद्धा मला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. आणि आज सुद्धा मात्र सर्व जे संघ आज इन ऍक्शन मध्ये पाहिले आपण 10 चे 10 संघाने वेळेवरती आपली उपस्थिती दाखवली. आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर आज सुद्धा मात्र चांगला खेळ सर्व संघांच्या माध्यमातून आपण पाहतोय. लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली चुकीची आहे आणि त्या अनुषंगाने ओव्हरथ्रोच्या रूपाने सुद्धा मात्र अजून काही धावा तिथे मात्र जोडल्या जाऊ शकतात. 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र अवंतरच्या रूपाने स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जाऊ शकतील. आतापर्यंत एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये. 2 सिंगल धावा पाहिल्या आपण आणि 2 स्वेअर धावा पाहिल्या आणि 4 धावा एक्झॅक्टली 5 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा एक अवंतर धावा आपल्याला पाहायला मिळाली आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 धावा एक्झॅक्टली जोडल्या गेल्या स्कोर कार्ड मध्ये. किमान 40 पर्यंत तुम्हाला जरूर जावं लागेल. प्रयत्न करतात फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय काऊ कॉर्नर कडे. फिल्डर तिथे मात्र सज्ज आहेत साहिलच्या रूपानं. चांगली फेक सुद्धा पाहायला मिळाली. एकच धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. आज योगेश कोहलीची अनुपस्थिती आहे आणि त्या अनुषंगाने मात्र पाहू शकाल करण आपल्याला सलामीवीर म्हणून पाहायला मिळाला. त्याच्या सोबतीला महेंद्र आला होता परंतु करण लवकरच मात्र महेंद्रची साठी साथ सोडली. तदनंतर निलेश जाधव आला. तो सुद्धा मात्र पाहिलं तर शून्यावरती मात्र तो माघारी परतला. आणि आता मात्र महेंद्रच्या सोबतीला आपल्याला विशाल डाकी पाहायला मिळतोय. ओमकार फटका हवेत केला. झेल होण्याची दाट शक्यता आहे. नाकारता येणार नाहीये कारण चेंडू खाली आहे साहिल. जेव्हा जेव्हा साहिलकडे झेल गेला आजच्या पुढे दिवसभरामध्ये तेव्हा तेव्हा साहिलने तो झेल कॅरी केला. असा हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ख्याती आज पाहायला मिळाली. आणि फलंदाज इथे मात्र बाद होत असताना मिस्टर विशाल डाकी. झेल मात्र त्या ठिकाणी संपन्न केला. म्हणजे यासाठी मी कॉलिंग फार महत्वाची असते. जर तुम्ही कॉलिंग जर एकमेकांना जर देत असाल तर मात्र त्यासाठी तुम्हाला चांगलं योगदान मिळत असतो. आणि ते दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपण घडताना पाहिलं. आणि पहा आता मात्र कुठेतरी सगळं संकटात आहे आणि त्या अनुषंगाने संकटातून बाहेर काढण्यासाठी आता मात्र नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती आलाय विकेश. आणि विकेशचं आपण वैशिष्ट्य पाहिले तर सर्वात लांब षटकार मारण्यामध्ये त्याचं मात्र
निश्चितपणे विकेच्या नावावरती नोंद आहे की लॉंगेस्ट सिक्सर म्हणून त्याची ओळख आहे. परंतु या स्पर्धेमध्ये पाहूया कशा रीतीने तो खेळ आज सादर करेल. जागेवर खेळण्याचा प्रयत्न थोडासा दूरवरून तो फटका मात्र आपण इथे पाहिला आणि त्या अनुषंगाने मात्र एलिव्हेशन मात्र बरोबर जुळालं नाहीये. परंतु ओव्हरच्या रूपाने धाबा इथे मिळतील का रनआउटची संधी निर्माण झाली होती. परंतु फेक आपण जर पाहिली तर थोडीशी अंडरम फेकी होती आणि त्या अनुषंगाने फलंदाजाने एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळालं आणि एकेर 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोनाली पाडा संघाचे भरपूर समर्थक आता मात्र आमच्या समेत ऑनलाईनच्या माध्यमातून हा सामना पाहत आहेत आणि सर्वांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. मिस्टर कौशल्य तरे आणि दर्शन भालचंद्र तरे याचकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत आणि शुभेच्छांचा वर्षा सुद्धा आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने खेळ सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात आज सोनाली पाडा संघाच्या वतीने आपण पाहतोय. इथे मात्र ऑनसाईडला खेचून मारला फटका हवेत होता परंतु स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल फिल्डर तिथे तैनात आहेत सोनूच्या रूपानं. फेकी सुद्धा लाजवाब आणि एस्टांच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर सतीश हरेनं आज सुद्धा जबरदस्त परफॉर्मन्स केलाय. आज एकोपा पाहायला मिळतोय सोनाली पाडा संघाचा सांघिक खेळ आज त्यांच्या वतीने पाहायला मिळतोय. टीम वर्क आज पाहायला मिळालं आणि एका बाजूला चौधरपाडा संघाने सुद्धा आज दिवसभर चांगला क्रिकेट आज प्रस्तावित केलाय. परंतु सध्या तरी पाहिलं तर धाबांसाठी संघर्ष करत असताना बॅटिंगसाठी त्यांना मात्र निश्चितपणे निमंत्रण दिले गेलं. परंतु आतापर्यंत फक्त 9 धावसंख्येपर्यंत पोहोचला आणि दुसरा षटक आता मात्र पाहू शकाल समाप्तीच्या वाटेवरती जात असताना अलाउन द कार्पेट चांगला ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेनं जसा चेंडू उचलून फेक केला अगदी गोलंदाजी इनिंगचा आपण जर विचार केला तर मात्र 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न होतोय. ओमकारने सुद्धा मात्र चांगला स्पेल इथे हाताळला. ओमकारचा सुद्धा आपण जर विचार केला तर त्याने सफलता प्राप्त केली आणि आपल्या एका षटकाच्या कोठ्यामध्ये एकूण 10 धाबा खर्च केल्या. म्हणजे या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओमकारनं 8 खर्च केल्या तर मयूरनं 2 धाबा खर्च केल्या. चला पाण्याची सुविधा इथे मात्र उपलब्ध करून द्या. आयोजकांना विनंती असेल किंवा सूत्रपाडा संघाचे आमचे ट्वेलमॅन जर गेले मैदानामध्ये तरी हरकत नाहीये. चला थोडस स्पीडअप करा कारण यानंतर सोनाली पाडा संघाला मात्र बॅटिंग करायची आहे. कालचा सामना सुद्धा मात्र पाहिला तर क्वार्टर फायनल लढत अतिशय टी20ची पाहिली होती आपण बजरंग लोणार विपक्ष एनके स्पोर्ट खानवल. परंतु आजचा हा सामना पाहूया किती धावसंख्या मात्र उभारण्यामध्ये यश मिळेल टीम चौधरपाडा संघाला. आतापर्यंत परिस्थिती थोडीशी नाजूक त्यांच्या विपरीत आहे कारण 12 चेंडूचा किल्ला आतापर्यंत संपन्न झाला. फक्त 10 धाबा जोडण्यामध्ये यश आलाय. परंतु अजूनही 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. जर इथून 25-30 जरी धाबा जोडण्याचा जर प्रयत्न इथे केला फलंदाज महेंद्र आणि विकेशने तर मात्र एक चांगल्या परिस्थितीमध्ये हा संघ चांगल्या स्थितीमध्ये पोहोचू शकतोय. परंतु आशिषच्या अगेन्स्ट मात्र त्या ठिकाणी मोठे फरके केल्या जातील का. इथे मात्र 5 शॉर्ट पिच चेंडू ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न चांगला 1700 पाहतोय पुन्हा डीप स्क्वेअरच्या दिशेने. आज बाउंड्री जे रायडर्स आहेत आज जबरदस्त कामगिरी करतायत. ज्या अनुषंगाने एखादा सैनिक आपल्या देशाची सुरक्षा करतो एखाद्या बॉर्डरवरती उभे राहून त्या अनुषंगाने सर्व हे बाउंड्री रायडर्स आपल्या संघाची सुरक्षा करत असताना सोनाली पाडा संघाची सिंगल डबल स्क्वेअरच्या माध्यमातून धावा आतापर्यंत जोडण्यामध्ये फक्त फलंदाजांना यश आलेलं आहे. कुठल्याही फलंदाजाला मोठा फटका आतापर्यंत खेळता आला नाहीये. परंतु ती विकेशकडे ताकद आहे. अकुटापदा चेंडू होता ऑन साईडला पूल केलाय परंतु काऊ कॉर्नर कडे झेल पकडला गेला. म्हणजे या स्थितीमध्ये या परिस्थितीमध्ये चेंडू एवढे लवकर कॅरी होणार नाहीये याचं प्रत्यक्ष उदाहरण आपण पाहिलं. एक क्षण असं वाट नव्हते चेंडू एक्झॅक्टली बाउंड्री लाईन क्लिअर करेल परंतु झेलबाच्या स्वरूपात अजून एक विकेटचं पतन. धक्का लागत असताना चौधरपाडा संघाला चौथा.
जी परिस्थिती आपण प्री क्वार्टर सामन्यामध्ये जेव्हा सावृद्ध किरवली संघाची पाहिली त्याच अनुषंगाने मात्र ही परिस्थिती आपल्याला कदाचित नक्षत्र चौधरपाडा संघाच्या वतीने पाहतोय. कारण 11 वरती 4 गडी गमावले आणि तिसरा षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. नवी फलंदाज प्रदीप आलाय. क्रिकेटचा खेळ आहे कारण आपण नेहमीच पाहतो की कधी कधी पराभवाचे जाणारे संघ सुद्धा मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असतात की तो एखादा क्षण असावा चौधरपाडा संघासाठी की इथून सुद्धा ते मात्र कमबॅक करू शकतात. इथे मात्र पहा चेंडू येण्याच्या अगोदरच मात्र फटका मात्र त्या ठिकाणी प्रदीपने खेळण्याचा प्रयत्न केला. असेच आपण जर विचार केला तर एक्झॅक्टली फलंदाजाची पूर्ण तो हावभाव ओळखतो, त्याची शैली ओळखतो की एक्झॅक्टली कुठल्या दिशेने तो फटका खेळण्यासाठी रेडी आहे आणि त्या अनुषंगाने तो मात्र त्या मोमेंटला मात्र चेंडू रिलीज करतोय आणि त्याचमुळे एक सफल गोलंदाज म्हणून ते उदयास आला सोनारपाडा संघाच्या दृष्टिकोनातून आणि अनेक स्पर्धेमध्ये विकेट टेकर म्हणून तो गोलंदाजी करत असतो. इथे मात्र पहा खेचून मारलाय परंतु लॉंग ऑन वरती सॅगे आहेत. आज सीमारेषा ओलांडायची नाही याच निर्धारण कदाचित चौधरपाडा संघ स्पर्धेमध्ये उतरलाय की काय ज्या अनुषंगाने सध्या बॅटिंग सुरू आहे. आणि तसंही जर पाहिलं तर मला असं वाटलं होतं की टॉस जरूर सोनारपाडा संघाने जिंकला होता. मला असं वाटलं होतं की मात्र ते बॅटिंग स्वीकारतील परंतु त्यांनी 1700 स्वीकारलं कारण त्याची ताकद 1700 आहे. त्याची ताकद गोलंदाजी आहे आणि त्या अनुषंगाने आता तरी आपण जर विचार केला तर फलंदाजांना पूर्णपणे शांत ठेवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. धावसंख्या 12. पावलांचा वापर वर पिच चेंडू डान्सिंग ट्रॅक शॉट उंची जास्त आणि अंतर सुद्धा चांगला प्राप्त केलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. डान्सिंग ट्रॅक शॉट महेंद्र भाकरेच्या बॅट पदरात सिक्सर पाहिला आणि ही पहिली बाउंड्रीज पाहिली आपण चौधरपाडा संघाच्या इनिंग मध्ये. जर अशी जर फटके जर येत राहिले तर मात्र हा सामना चांगल्या प्रमाणे पाहायला मिळू शकेल आणि चांगल्या स्थितीमध्ये कदाचित चौधरपाडा संघ सुद्धा जर आपल्याला पाहायला मिळू शकेल. जरी इथे 30-35 जरी धाबा जोडण्यामध्ये जर यश आलं तर चौधरपाडा संघाकडे सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी अटॅक आहे आणि जरूर हा सामना मात्र प्रेक्षकांना एक रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळू शकेल. 18 धावा फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. अजून एक मात्र कडक शॉट परंतु चेंडू चाललाय जमिनीच्या साह्याने पाहू शकाल अगदी वेगाने चित्रच्या चेंडूवरती झेपावलाय. दुहेरीचा प्रयत्न धोका आहे त्या ठिकाणी परंतु दोन्ही फलंदाज सुरक्षित आपापल्या कॉपिंग पिच मध्ये पोहोचले गेले. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये जबरदस्त आपल्याला तालमेल पाहायला मिळाला कारण प्रत्येक धाव आता मात्र फार महत्वाची झालेली आहे ती म्हणजे चौधरपाडा संघासाठी आणि अशा रीतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धाव फलकावरती पाहायला मिळतात 4 गड्याच्या मोबदल्यात. अजून एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे आणि या षटकामध्ये पाहूया किती धावा जोडण्यामध्ये यश मिळेल. फलंदाज प्रदीप आहे त्याच्या सोबतीला महेंद्र भाकरे आहे. 20 धावा फलकावरती लागल्या गेल्या. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. उद्या मित्रांनो या स्पर्धेचा तिसरा दिवस असणार आहे. उद्या सुद्धा 30 संघ एकूण या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आणि ते 10 संघ अशा त्याचा शेड्यूल मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. जी वेळ दिलेली आहे त्या वेळेवरती सर्व संघांनी आपली उपस्थिती मात्र त्या ठिकाणी दाखवायची आहे. उद्या सुपर संडे सुपर मॅचेस. पहिला सामना जय हनुमान इताडे विपक्ष आई काल भैरवी वालशीन ठीक 9:15 वाजता रिपोर्टिंग करा. 9 वाजता आपण उद्याच्या शेड्यूलला सुरुवात करू. दुसरा सामना जय अंबिका देवरुंगपाडा मनोज गोडे विपक्ष प्रिन्स 11 पिसे हा दुसरा सामना असेल. तिसरा सामना गावदेवी स्पोर्ट नानकर विपक्ष जय हनुमान चौधरपाडा. चौथा सामना जय अंबिका देवरुंगपाडा पंडित गोडे विपक्ष ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल जय हिंद देवरुंग विपक्ष जय हनुमान खांडवल. असे 10 संघ तुम्हाला उद्या सुद्धा खेळताना पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. डावातील शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाला सुरुवात करतो या अशोक तरे. 20 धावा फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. 4 गडी गमावले. फलंदाज मोठे फरके खेळण्यासाठी प्रयत्न करतायत परंतु जो वातावरण आता निर्माण झाला आहे त्या वातावरणाच्या माध्यमातून कुठेतरी चेंडू परफेक्टली बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. परफेक्टली मिडलिंग होत नाही. त्या अनुषंगाने मात्र सिंगल डबल वरती जाता मात्र या ठिकाणी
पूर्णपणे भर टाकण्याचा प्रयत्न करतात. 21 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या आणि अजूनही पाहिलं तर भरपूर संख्येने खेळाडू अगदी मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण अजूनही मात्र या ठिकाणी या सामन्याचं चित्र स्पष्ट होत नाही की कुठल्या संघाचं वर्चस्व मात्र या ठिकाणी आपल्याला जास्त पाहायला मिळेल. कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधी कधी लो स्कोरिंग सामने सुद्धा मात्र चित्तथरारक होत असतात आणि त्याच अपेक्षेने आता मात्र सर्व प्रेक्षक वर्ग या सामन्याकडे टकमक नजरा लावून आता मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पावलांचा वापर पहा, पुन्हा एकदा मात्र एलिव्हेशन नाहीये. चेंडू चालाय लॉंग ऑन वरती, जवळपास मिडॉलला चेंडू फील्ड केलाय, फेक सुद्धा चांगली झाली, परंतु 2 धावा घेण्यामध्ये त्या ठिकाणी फलंदाजाला यश मिळालं. कारण आता महेंद्र सुद्धा माहिती आहे की चेंडू कॅरी होत नाही, तर इथून जरी सुद्धा आपण सिंगल डबल होती भर टाकला तरी सुद्धा आपण या शेवटच्या ओव्हरमध्ये 10 ते 12 धावा जोडू शकतोय. आणि जर इथे 10 ते 12 धावा जोडल्या तर 30 किंवा 30 प्लस पुढे आपण जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी आपले गोलंदाज त्या धावा डिफेन्स करण्यासाठी मात्र जरूर फाईट बॅक करतील आणि त्या उद्दिष्टाने आता मात्र या ठिकाणी हे दोन्ही फलंदाज खेळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. 23 धावा लागल्या गेल्या. पुन्हा पावलांचा वापर अलॉंग द कार्पेट एकदा जरूर वेगळे पूर्ण केले. आता साहिल आहे, साहिलकडे सुद्धा मात्र चूक घडली. ज्यावेळी तुम्हाला सिंगल रूपांतर दुहेरीमध्ये करायचं असेल किंवा दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये करायचं असेल तर पहिली धाव तुम्हाला खूपच वेगाने घेणं फार गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही पहिली धाव वेगाने घेता त्यावेळी मात्र फिल्डरवरती तो दडपण येत असतो आणि त्या दडपणामध्ये फिल्डरकडून थोडीशी चूक जरी झाली तर मात्र त्या तुम्हाला संधी मिळत असतात आणि ते दृश्य आता मात्र वारंवार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळत आहेत. 25 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. अजूनही मात्र या डाबातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका जरूर मोठा आला. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन, चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. सोदरपाडा संघामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करणारा आला या सिक्सर. गोलंदाजी सुरू होती, चांगल्या लेंथ वरती अशोक तरे मात्र मारा करत होता, परंतु काहीतरी पदिलत करण्याचा त्याने प्रयत्न केला. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन थोडासा करण्याचा प्रयत्न केला आणि ती लेंथ महेंद्रने ओळखली आणि पाच शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूकडे लक्ष त्याने केंद्रित केलं आणि योग्य वेळी बॅटचा तोंड त्याने उघडला आणि ऑन साइडला काय जबरदस्त पुलचा अंदाज पाहिला. आपण अगदी स्क्वेअरची सीमारेषा सहजपणे त्याने ओलांडली आणि षटकरानं 31चा आकडा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा पावलाचा वापर, परंतु पाहू शकाल चेंडूची लाईन एक्झॅक्टली चुकीची आहे, तेच पंच आम्हाला सांगतायत. इट इज वाईट डिलिव्हरी, रॉंग चेंडू आपण पाहिला. एक्स्ट्रा धाव तिथे मात्र मिळाली, कारण प्रत्येक धाव आता मात्र दोन्ही संघांसाठी फार महत्वाचे आहेत. कारण बक्षीस पात्र फिरतीला सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल आणि स्पर्धेतून किमान एक ट्रॉफी जरूर आपल्या गावामध्ये घेऊन जाईल. पावलाचा वापर, जबरदस्त कडक फटका अगदी लॉंग ऑफ कडे पाहू शकाल. शतशक पोहोचला, रिले क्षेत्ररक्षण, अप्रतिम कामगिरी. 2 धावा जरूर तिथे मात्र पूर्ण केल्या. 5 सॅगीने चेंडू फील्ड केला, लगेच मात्र मयूरकडे ती फेक केली. यालाच म्हणतात परफेक्टली कॉर्डिनेशन. आणि या 2 धावा मात्र इथे फलंदाजाने पूर्ण केल्या आणि संघटित संख्या पोहोचली 34 आकड्यावरती. अजून एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू असं वाटलं होतं की 30 पर्यंत सोदरपाडा संघ पोहोचेल की नाही, परंतु महेंद्र भाकरेचं मी कौतुक करेन. जरूर तो सलामीला आला होता, सलामीला त्याने स्ट्रगल केला, परंतु जसा वेळ त्याने खेळपट्टीवरती जास्त घेतला तसा मात्र चेंडू त्याला फुटबॉल सारखा पाहायला तिथे मात्र दिसू लागला आणि लगोपाठ आपण जर पाहिलं तर या ठिकाणी धाबा तो जोडतोय. 2 सिक्सर सुद्धा त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. अशा क्लायमेटमध्ये सिक्सर मारणं एवढं सोपी गोष्ट नाहीये, परंतु ते कार्य आज महेंद्रच्या वतीने आपण पाहिलं. 4 गडी बाद 34. अजून एका चेंडूचा खेळ येणं बाकी. लोअर फुटा चेंडू आहे, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. पुन्हा दुहेरीचा आकडा इथे मात्र पाहायला मिळेल का? एक धाव जरूर पूर्ण केली. फेकी पाहू शकाल, रॉंग ऑन होती. जरूर तिथे मात्र बॅकअपला फिल्डर होती, अन्यथा ओव्हरच्या रूपाने अजून काही धावा मिळू शकल्या असता, परंतु फायटिंग स्कोर इथे मात्र उभारलाय. टीम नक्षत्र स्पोर्ट्स सोदरपाडा संघाने 4 गड्याच्या मोबदल्यात एकूण 36 धावा लागल्या गेल्या आणि या क्वार्टर फायनल जिंकण्यासाठी टॉप 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी बालगोपाल सोनालेपाडा संघाला 37 धावांची आवश्यकता असेल.
चला लगेच आपण फिल्डिंग लावायची आहे, कारण अंतर होण्याची दाट शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने मात्र कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची आपण काळजी घ्या. लक्ष पाहिलं तर फायटिंग स्कोर इथे मात्र जरूर उभा केलाय नक्षत्र चौतरपाडा संघाने आणि त्यासाठी मात्र महत्वाची भूमिका आज महेंद्र भाकरेने मात्र आज पार पाडली. परंतु गोलंदाज त्या धावा डिफेन्स करतील का, की या ठिकाणी सोनालपाडा संघाचे जे फलंदाज आहेत त्या धावांचा इथे मात्र पाहूया पाटला कचेरीने इथे पूर्ण करतील. सलामीची जोडी सतीश हरड आणि सागर वनगा मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेले. 24 चेंडू आणि 37 लक्ष. आणि महत्वाच्या सामन्यामध्ये पहा अजय कोहली सुद्धा मात्र आता सध्या आपल्याला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत, कारण सुरुवातीच्या मॅचेस मध्ये अजय कोहलीची आपल्याला अनुपस्थिती पाहायला मिळाली होती. म्हणजे बॉलिंग आता मात्र पूर्णपणे स्ट्रॉंग डिपार्टमेंट पाहायला मिळतो या सोतरपाडा संघाचा. आणि त्याचमुळे ज्या 36 धाबा जोडल्या गेल्या मात्र त्या आता मात्र धाबा आपण कमी लेखू शकणार नाहीये. स्ट्रायकिंग एंडला सागर वनगा आहे, नॉन स्ट्राईकला पाहू शकाल सतीश आहे. आणि या षटकाला सुरुवात करतोय नेहमीप्रमाणे पॉवर प्ले स्पेशालिस्ट. खास करून या स्पर्धेमध्ये जबरदस्त चमकदारी कामगिरी करणारा गोलंदाज अर्थात निलेश जाधव सज्ज होता असताना राईट मोर द विकेट मारा करतोय. या पहिला चेंडू पहा अगदी फुलर लेंथ आणि पाहू शकाल अगदी डोळ्यांच्या नजरेसमोर चेंडूला मात्र वळवलं. पहिला चेंडू आलाय डॉट. आणि हा सामना मित्रांनो पाहायला विसरू नका, शेवटच्या क्षणापर्यंत मात्र या सामन्याची रंगत एक वेगळीच निर्माण होणार आहे. हाय व्होल्टेज सामना होणार आहे, त्यात काही शंका नाहीये. दोन्ही संघ पाहिले तर अगदी बलाढ्य आहेत, ताकदवार आहेत. पाहू शकाल पावलाचा वापर केला अगोदर केल्याचा तो ऑफ साईडला, परंतु चेंडू शेवटच्या क्षणाला मात्र पाहू शकाल वाईडिश मिडॉनकडे मात्र ट्रॅव्हल झाला. डायरेक्ट हिट सुद्धा तिथे करण्याचा प्रयत्न फिल्डर कडून झाला, परंतु दोन्ही फलंदाज वेगाने आपल्या कॉपिंग पिच मध्ये पोहोचले गेले आणि अखेर सिंगल धाव सागर वनगाने त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. आणि आपल्या संघाचं श्री गणेशा सुद्धा मात्र सिंगलला मात्र झालेले आहे असं म्हणावं लागेल. हा षटक फार महत्वाचा असेल. पॉवर प्लेच्या शिलामध्ये पाहूया कुठल्या संघाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळू शकेल. जर 10 पेक्षा अधिक धावा जर या षटकामध्ये निलेश जाधवने जर खर्च केला तर मात्र चोराड संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो, परंतु त्या लेवलची गोलंदाजी मात्र जाधव इथे करेल का हा प्रश्न पडलाय. पहा परफेक्टली यॉर्कर लेंथ होती आणि तिथे मात्र बचावात्मक फटका मात्र आपल्याला फलंदाज सतीश हरडकडून पाहायला आपल्याला. चांगल्या चेंडूला सन्मान दिला आणि खराब चेंडूची वाट कशी लावायची हे सतीशला पूर्णपणे ठाऊक आहे. आता पावलाचा वापर केला, ऑन साइडला टर्न केलाय, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव जरूर पूर्ण गेली, थोडीशी मिस फिल्डिंग. बॅकअपला कुठला फिल्डर नाहीये, जोपर्यंत चेंडूला उतरून जाऊन फेक करतील तोपर्यंत 3 धावा मात्र सहजपणे पूर्ण केल्या. पहा जिथे एकच धाव होती तिथे मात्र 3 धावा फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. प्रत्येक धाव फार महत्वाची, परंतु इथे चूक घडली. क्षेत्ररक्षक विकेश होते त्या ठिकाणी अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेनं आणि संघाची धावसंख्या आता मात्र धावून पोहोचली बिनगडी बाद 4 या आकड्यावर. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन मेहर 11 बापगाव संघाच्या वतीने आपण ही स्पर्धा पाहत आहोत. सरपंच उपसरपंच चषक 2024 13व्या पर्वामध्ये आपण पोहोचलो आहोत. रिबसचा फटका, प्रॉपर कनेक्शन, जबरदस्त टायमिंग आणि चेंडू चला बॅकवर्ड पॉइंट बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. इथे मात्र सजवला सागीन. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी चेंडूला येऊ दिलं. चेंडूवरती पाहिले तर फिंगर रोल सुद्धा गोलंदाज निलेश जाधवने केला होता, परंतु ही लेंथ ओळखली आणि प्रॉपर कनेक्शन पहा. अतिशय सुंदर शॉर्ट सिलेक्शन. पुन्हा खराब चेंडू फुल टॉस टर्न केला, फक्त दिशा दाखवली. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं, दन दन करत 4 धावांसाठी चौकार. काय जबरदस्त मात्र इथे या षटकाचा अंत पाहिला. पण पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त निलेशने एकच धाव खर्च केली होती, परंतु जिथे चूक विकेश कडून झाली तिथेच मात्र कुठेतरी कॉन्फिडन्स वाढला गेला. आणि पहा शेवटच्या 3 चेंडूंवरती 11 धावा जोडल्या त्या म्हणजे फलंदाजाने.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती लागला गेल्या 37 धावांचा इथे पाठलाग सुरू आहे आणि आता मात्र समीकरण तुम्ही ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल 18 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता नेट टू नेट फाईट टी फॉर डॅट जसा तसा उत्तर देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे सोनाळपाडा संघाच्या वतीनं आणि आतापर्यंत 12 धावांची पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला मिळाली एकही विकेट्स गमावला नाही ही एक जमेची बाजू राहिली ते म्हणजे सोनाळपाडा संघाची नवीन गोलंदाज हरिकेत आलाय दुसरा षटक इथे मात्र हाताळण्यासाठी एखाद विकेट तुम्हाला नक्कीच प्राप्त करावं लागेल जर ही जोडी जर अजून काही वेल जर खेळपट्टीवरती जर टिकून राहिली तर मात्र कुठेतरी हा सामना मात्र तुमच्या भात्यातून खेचू शकतात परंतु त्यासाठी तुम्हाला चांगले प्रयत्न करावे लागतील आणि ती क्षमता हरिकेतकडे सुद्धा आहे परंतु पुलटा चेंडू खराब लेट चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या बाहेर टावरिंग स्ट्रॉंग सिक्सर प्रेक्षकाने आयवा झेल पकडलाय त्या प्रेक्षकासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे या आपण ज्याने झेल पकडलाय त्यांनीच यायचं आहे क्या बात आहे स्ट्रॉंगली सिक्सर मारणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये आणि ते दृश्य घडलं आणि ताकदवर स्ट्रोक पाहिला आपण सतीच्या बॅट मधून थोडस आता मात्र पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतो आणि त्या अनुषंगाने मात्र पंचाच्या वतीने वाईटचा इशारा आता मात्र गोलंदाजीवरती कुठेतरी आपल्याला दडपण पाहायला मिळतोय कारण धाबा सुद्धा वेगाने येत आहेत त्या म्हणजे सोनाळपाडा संघासाठी बिनगडी बाद 19 आणि जर इथून जर कोणी प्रेक्षकाने आयवाज झेल जर पकडला तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक वसीम सिंधू यांच्या माध्यमातून दिले जाणार आहे क्या बात आहे वातावरण थंड आहे परंतु शेअर मार्केट गरम होताना पाहायला मिळतोय फटका हवेत झेल होण्याची दाट शक्यता अजय कोहली चेंडू खाली पोहोचलाय आणि त्याने पकडला हा झेल समाप्त झाला या ठिकाणी या फलंदाज सतीचा खेळ पहिला धक्का लागला टीम सोनाळपाडा संघाला वाटचाल करते कारण सफल दिवसाचा खेळ सुद्धा आपल्याला ते मात्र पाहायला आपल्याला नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती मयूर तरेला मात्र प्रमोशन दिलं गेलं असं वाटलं होतं की आय थिंक मोनू येऊ शकतोय किंवा साहिल येऊ शकतोय परंतु मयूर आलाय एक वेगळी रणनीती आपल्याला सोनाळपाडा संघाची माध्यमातून पाहायला मिळाली परंतु इथे मात्र पहा अगदी डोळ्यांच्या समोरून चेंडूला मात्र त्या ठिकाणी वळवलं डायरेक्ट हिट फलंदाजाचं काम तमाम आणि दुसरा धक्का लागला त्या ठिकाणी टीम सोनाळपाडा संघाला जबरदस्त ही लेंथ होती अगदी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न त्यानंतर पाहू शकाल थोडीशी मिस्टेक झाली निलेश कडून परंतु धाव घेण्याचा प्रयत्नामध्ये अष्टांचा फरफिले निशाणा मात्र तिथे साधला आणि आता मात्र समीकरण तुम्ही पाहू शकाल 15 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता आयवाज झेलसाठी आर्यन मेहर आणि वसीम सिंधू यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे मिलीजुली सरकार आहेच हरकत नाहीये तशी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मिलीजुली सरकार आपण पाहतोय नवीन फलंदाज धीरज आलाय चौथ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी 15 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 18 धावांची अजून आवश्यकता स्क्वेअर ऑफ द विकेट फटका चांगला सजवलाय परंतु डेप कव्हर पॉइंटला विशाल डाके आहे ते एक धाव तिथे जरूर पूर्ण झाली आणि एका धावेवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल प्रत्येक धावेनंतर टाळ्यांचा गजर होतोय प्रत्येक विकेट नंतर धावांचा गजर होतोय या टाळ्यांचा गजर होतोय आणि यालाच म्हणतात ठस्सन क्रिकेट ज्यावेळी ग्रामीण विभागातील आपण सामने पाहत असतो त्यावेळी मात्र त्या सर्व खेळाडूंचा विचार जर आपण केला तर सर्व
गावकरी त्यांच्या पाठीमागे असतात. गावाची प्राण प्रतिष्ठा मात्र या सर्व खेळाडूंना राखायची असते. आणि इथे मात्र रिव्हर्सचा पुन्हा फटका आपल्या भातातून सागीने काढला, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये मात्र कुठलाही कनेक्शन झाला नाहीये. जबरदस्त इथे मात्र पलटवार गोलंदाज हरिकेशच्या माध्यमातून पाहतोय, कारण पहिल्या चेंडूवरती त्याचा षटकारानं स्वागत केलं होतं सतीश शरणनं, परंतु तदनंतर चांगल्या रिदम मध्ये आपल्याला हरिकेश पाहायला मिळाला आणि विकेट सुद्धा मात्र त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्राप्त केल्या गेल्या. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 20. इथे मात्र बासाकीला माहिती आहे की सर्व क्षेत्रक्षक डीप मध्ये आहे. सॉफ्ट रनने तिथे ड्राईव्ह केला, एक धाव जरूर कंप्लीट झाली. यालाच म्हणतात परफेक्ट कार्यक्रम. सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर मॅच डिमांड काय करते त्या अनुषंगाने मात्र तो खेळ सादर करण्याचा प्रयत्न करतोय. शेवटचा चेंडू होता त्याच्यावरती 2 धावा जरूर त्याने कंप्लीट केल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळाला 2 गड्याच्या मोबदल्यात. म्हणजे पहिल्या षटकामध्ये निलेश जाधवने धाबा खर्च केला होता 12, दुसऱ्या षटकामध्ये हरिकेतनं धाबा खर्च केल्या 10 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी 15 धाबांची अजून आवश्यकता आहे. 12 चेंडू 15ची आवश्यकता, 37 लक्ष आहे. चला फिल्डिंग लगेच तुम्हाला सजवायची आहे. आतापर्यंत 22 धावा धावफलक्यावरती लागल्या गेल्या आणि 12 मध्ये 15. आता मात्र पाहूया कशा रीतीने मात्र या धाबा जोडण्याचा प्रयत्न करतील. वातावरण पाहिलं तर पूर्णपणे सूर्यदेवता सुद्धा मात्र आपल्या घरच्या दिशेने मात्र जरूर वाटचाल करतोय. त्याचप्रमाणे पाहू शकाल सर्व पक्षी सुद्धा जर आपण पाहिले तर आपल्या घरट्याकडे वाटचाल करतायत, परंतु प्रेक्षक वर्ग पहा अजून या जिथे जागा मिळेल तिथून मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा मी या सरचे स्वागत करतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज रोशन. पॅनल्टीमेट षटक असेल आणि या षटकामध्ये सर्व काही सिद्ध होईल की हा सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकेल. काल सुद्धा अशाच परिस्थितीमध्ये चांगला खेळ दोन्ही संघाने प्रस्थापित केला आणि आज सुद्धा त्याच प्रकारचा त्याच कॅटेगरीचा खेळ आपण इथे या दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला आहे धीरज, नॉन स्ट्राईकला आहे सागर आणि या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज रोशन. हो, रिव्हर्सचा फटका, कनेक्शन प्रॉपर आहे. चेंडू चालला अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धाबांसाठी येतोय हा चौकार. समीकरण बॉल ट्रोन इक्वेशन कारण 12 मध्ये 15ची आवश्यकता होती. चला फिल्डिंग लाभायची आहे. पंच मात्र तुम्हाला वारंवार वॉर्न करतायत कारण दोन्ही संघ आपलेच आहेत, या दृष्टिकोनातून खेळायचं आहे. आपण असोसिएशनच्या अंतर्गत इथे स्पर्धा आपण पाहत आहोत. चला बॉल ट्रोन इक्वेशन 11 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता टीम सोनाला संघाला. परंतु इथे रोशन कमबॅक करेल का? पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आलाय. इथे मात्र पाहू शकाल पुन्हा मात्र हुक करण्याचा प्रयत्न, थोडासा लवकर फटका पेक केला धीरज, एक धाव जरूर पूर्ण केली आणि एका धावेवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. पंचांचा लेग बाईचा इशारा. धाबा अवंतर येतात की बादच्या स्वरूपात येतात हे आम्हाला माहिती नाही, परंतु आम्हाला धाबा जोडायच्या आहेत या उद्दिष्टाने आता मात्र सोनालबाड संघाने फलंदाज धाबा जोडतायत. परंतु इथे एखादी विकेट्स जरूर इथे मात्र कमबॅक करण्याची संधी निर्माण करून देऊ शकतात चौदरपाडा संघाला. ती विकेट रोशन मात्र इथे प्राप्त करून देईल का? वारंवार त्याला मात्र या ठिकाणी मार्गदर्शन करतायत, त्याला मात्र जरूर त्या ठिकाणी चीयर्स करतायत. परंतु इथे मात्र पहा चांगल्या चेंडूची हाताळली, परंतु चेंडू चाला फाईन, परंतु पंचांचा वाईटचा इशारा. अगोदरच आपण कर्ज बाजारी आहोत आणि त्यामध्ये जर आपण उसते शेजारी जर इथे जास्त जर टाकले तर मात्र हा सामना अजूनही मात्र सोपं होऊ शकेल. आणि या समीकरण आता मात्र कुठेतरी सोपं झालेलं आहे असं म्हणावं लागेल एबीसीडी प्रमाणे, कारण चेंडूची संख्या आता मात्र आपल्याला जास्त पाहायला मिळते आणि धाबांची संख्या कमी पाहायला मिळते. अर्थात 10 चेंडू शिल्लक आणि 8 धाबांची आवश्यकता. हो, इथे मात्र पहा जायचं होतं अगदी फाईन लेग केडे, परंतु चेंडू गेला तळम्यांच्या दिशेनं. एक अगला वेगळा स्ट्रोक केल्याचा प्रयत्न, अजूनही मात्र तिथे चित्र स्पष्ट होत नाही. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय की हा मोमेंट असेल का टर्निंग पॉइंट? इथे मात्र सौदरबाड संघाला मात्र संधी निर्माण जरूर झाली, कारण ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त झाला अर्थात धीरज, आणि लागेल सोनालबाड संघाला हा तिसरा धक्का.
निश्चितपणे ठाकरे सरांनी सुद्धा मात्र आम्हाला आज निराश केलं. हवी तसे मात्र त्यांचं नृत्य आम्हाला पाहायला मिळालं नाहीये. परंतु इथे मात्र या सामन्यामध्ये पहा अजूनही मात्र रंगत निर्माण होण्याची दाट शक्यता आहे, कारण सामना संपला नाहीये आणि अजूनही मात्र त्या ठिकाणी फाईट करतायत. कारण चौधरीपाडा संघाला सुद्धा माहिती की इथून सुद्धा आम्ही इथून धाबा या डिपेंड करू शकता, कारण 9 चेंडू आता शिल्लक आहेत आणि विजयासाठी 7 धाबांची आवश्यकता असताना नवीन फलंदाज साहिल आलाय. नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकाल. हो, ही लाईन पहा, फलंदाज बीट झाले, त्यानंतर यष्टीरक्षक सुद्धा बीट झाले. पंचांचा बीमर नो बॉलचा इशारा. +1 2 धाबा तिथे मात्र पाहिल्या आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. खराब गोलंदाजी मित्र म्हणेन गोलंदाज रोशनच्या माध्यमातून हे दृश्य पहा. जसा पंचांनी नो बॉल घोषित केला, सर्व जे खेळाडू आहेत त्यांच्या मात्र नक्कीच चेहऱ्यावरती आपल्याला निराशा पाहायला मिळाली. कोणाच्या हात कमरेवरती आहेत तर कोणाच्या हात पाहिले तर ट्रॅक मध्ये आहेत. परंतु इथे फ्री हिट चेंडूवरती एक्झॅक्टली मोठा फटका येईल का? लाईन पाहावी लागेल. स्विंगिंग चेंडू होता, चेंडू चालला अगदी ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. पंचाचा वाईटचा इशारा. जणू काय हा सामना सोडून दिला असं दृश्य आता मात्र या ठिकाणी चौधरीपाडा संघाच्या सर्व खेळाडूंचे आपण पाहतोय. कारण निगेटिव्ह त्यांची थिंकिंग आपण पाहतोय, कारण प्रत्येक क्षणाला जोपर्यंत धाबा प्रतिस्पर्धी संघ जोडत नाही तोपर्यंत तुम्हाला पॉझिटिव्ह विचारानं मात्र खेळ सादर करणं गरजेचं असतं. परंतु तसं मात्र दृश्य घडत नाहीयेत आणि त्या अनुषंगाने मात्र 9 चेंडू आणि 4ची आवश्यकता. खराब चेंडू पाहू शकाल. फलंदाज बीट झाले आणि धाव तिथे मात्र घेण्याचा प्रयत्न करतायत. इथे रनआउटची संधी आणि फ्री हिट चेंडूवरती फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद झालाय फलंदाज साहिल. अंपायर नो बॉल आहे का? तिसऱ्या पंचांकडे मात्र या ठिकाणी आमच्या ऑफिशियल पंचांनी नो बॉल आहे. येस, ओके. म्हणजे पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. यस, 9 चेंडू आणि आता 9 चेंडू मध्ये विजयासाठी पाहू शकाल 3 धाब्यांची आवश्यकता आणि एका ओव्हरमध्ये 2 बीमर चेंडू हाताळले आणि त्याच वेळी आता मात्र गोलंदाज रोशन मात्र आता गोलंदाजी करू शकणार नाहीये आणि ते आता मात्र जे पूर्ण षटक आहे ते पूर्ण करण्यासाठी गोलंदाज आता सज्ज होईल अजय कोहली. फ्री चेंडू 9 चेंडू मध्ये यातून 3 धाब्यांची आवश्यकता. फ्री चेंडूवरती जणू काय मोठा फटका जरूर खेळायचा होता, परंतु या ठिकाणी डायरेक्ट हिट. सामना संपला नाहीये. अजून एक विकेटचा पतन. फलंदाज मोनू बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. मॅच ऑन आहे. 8 चेंडू शिल्लक आणि अजून विजयासाठी 3 धाब्यांची आवश्यकता. जर अतिरिक्त धाबा या ठिकाणी जर चौधरीपाडा संघाने जास्त खर्च केल्या नसत्या तर आय थिंक या सामन्याचं चित्र आपल्याला वेगळे पाहायला मिळालं असतं. परंतु अजूनही मात्र या ठिकाणी फाईट बॅक करतायत, कारण त्यांना अजूनही मात्र या ठिकाणी विजयाची आस आहे की आम्ही इथून हा सामना जिंकू शकतोय. कारण अजूनही 3 धाबा इथे मात्र प्रतिस्पर्धी संघाला जोडायचे आहेत. 8 चेंडू जरूर शिल्लक आहेत, परंतु आपण जर इथे विकेट्स ब्रेक थ्रो मध्ये जर विकेट्स प्राप्त केल्या तर जरूर आपण इथे काही एखादा चमत्कार करू शकतो. आणि जर या मॅच मध्ये चमत्कार झाला तर सर्व चौधरीपाडा संघाच्या खेळाडूंना, सर्व क्रीडा रसिकांचा नमस्कार असेल, त्यात काही शंका नाहीये. इथे मात्र पहा चांगल्या चेंडूच्या हाताला डॉट चेंडू आलाय. जबरदस्त कामगिरी गोलंदाज अजय कोहलीच्या वतीने आपण पाहतोय. सामना संपला नाहीये. 7 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजून 3 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज अजय कोहली अजून मात्र त्या ठिकाणी विजयाच्या आशा पल्लवित करतोय. नवीन फलंदाज सोनू आलाय आणि सोनू वरती आय थिंक सोनालापाडा संघाचा जरूर भरोसा असेल, परंतु तो भरोसा इथे मात्र जिंकण्याचा प्रयत्न करेल का? पाहू शकाल अजून एक चांगला चेंडूची फेकी पंचाकडे लावून अपील लेग बिफोरच्या रूपानं, परंतु बाटची कडा होती आणि त्याच अनुषंगाने मात्र अपील फेटाळली. आणि आता मात्र समीकरण पहा. 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 3 धाबांची आवश्यकता. चला फिल्डिंग लावायची आहे, जास्त वेळ आपण घेऊ नका. मागील 3 चेंडूवरती अजय कोहलीने एकही धाव खर्च केली नाहीये. एक सफलता सुद्धा प्राप्त केली होती. जबरदस्त मात्र सामना. 6 चेंडू शिल्लक आणि
3 धाबांची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाज आता मात्र सज्ज होतोय चौधरपाडा संघाच्या माध्यमातून. मानवने जर हा सामना जर जिंकून दिला तर मला तरी असं वाटते की आज रात्रभर त्याची मिरवणूक पुन्हा चौधरपाडा गावामध्ये मात्र काढली जाईल. परंतु त्याच्या समोर असेल मिस्टर सागर वनगा जो सलामीला आलाय आणि आतापर्यंत चांगला खेळ त्याने सादर केलेला आहे. म्हणजे मानव वर्सेस सागर हा मुकाबला इथे निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळू शकेल. 6 चेंडू शिल्लक आणि 6चे 6 चेंडू तुम्हाला या ठिकाणी चांगले हाताळावे लागतील कारण तुम्हाला फक्त 3 धाबा या ठिकाणी वाचवायचे आहेत. तुम्हाला 3 धाबांचं संरक्षण इथे करायचं आहे. खेळाला सुरुवात करायची आहे. प्लीज चौधरपाडा संघाला विनंती करतोय या सर्व जे अनाउन्स आहेत मी आयोजकांच्या वतीनं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 6 चेंडू 3 धाबा 3 धाबा 6 चेंडू. गोलंदाज मानव लेफ्ट मोर्द विकेट आलाय. पाहू शकाल अगदी यॉर्करचा प्रयत्न होता. अगदी बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झालाय. हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाजाने मात्र वेगाने धाव कंप्लीट केली आणि आता समीकरण 5 चेंडू आणि 2 धाबींची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी आहे या स्पर्धेचा मुख्य नियम. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये सुद्धा मात्र भरपूर चुका पाहिल्या आपण आणि त्या अनुषंगाने गोलंदाजाने अतिरिक्त जास्त धाबा खर्च केला. अन्यथा जो 37 धावांचा लक्ष्य आहे तो मात्र नक्कीच पूर्ण करण्यासाठी या गारव्यामध्ये सुद्धा मात्र कदाचित सोनाळपाडा संघाने फलंदाजांना घाम फुटला असता परंतु कुठेतरी वर्चस्व पाहिले तर आता मात्र थोडस आपल्याला सोनाळपाडा संघाचा पाहायला मिळतोय कारण चेंडू पाहिले तर शिल्लक 5 आहेत आणि फक्त 2च धाबा त्यांना इथून जोडायच्या आहेत. ओ चांगला चेंडू होता परंतु फलंदाज बीट झाले. स्थिर बीट झाला आणि चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या बाहेर येतोय चौकार बायच्या स्वरूपात आणि हा सामना